माजी मंत्री धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवेना। मंत्रिपद जाऊन 4.5 महिने उलटले, सातपुडा बंगला सोडला नाही। भुजबळ अद्याप बंगल्याच्या प्रतीक्षेत। मुंडेंवर 42 लाख रुपयांचा दंड। माधुरी हत्तीनीबाबत मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी बोलवली बैठक। माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी कायदेशीर पर्याय काय आहेत, बैठकीत चर्चा होणार। अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत आज दिल्लीत बैठक। सर्वपक्षीय 12 आमदार खासदार बैठकीला राहणार उपस्थित। केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्यासोबत बैठक होणार। शेतकरी कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन आम्ही पूर्ण करणार। 5 वर्षात 2 वेळा कर्जमाफी करावी लागत असेल तर शेतकरी अडचणीत आहे, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। शिवसेनेचा बाप मीच, भाजप आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त वक्तव्य। फुकेंनी माफी मागावी अन्यथा शिवसेना शैलीत उत्तर देऊ। शिंदेंच्या शिवसेनेचा पत्रकार परिषद घेत इशारा। राजकीय हतबलतेतून ठाकरे बंधू एकत्र, फडणवीसांचा टोला। तर भविष्यात ठाकरेंशी युतीच्या शक्यताही फडणवीसांनी फेटाळून लावल्या। युतीबाबत मी गमतीनं वक्तव्य केलं होतं, फडणवीसांचं स्पष्टीकरण। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे कार्यकर्त्यांचा मुंबईत मेळावा। पालिका निवडणुकीबाबत राज ठाकरेंकडून चाचपणी, पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन। मुलींच्या छेडछाडीची प्रकरणं वाढल्यानं अमित ठाकरे आक्रमक। छेड काढणाऱ्याचे हातपाय तोडून पोलिसांत द्या, अमित ठाकरेंचं वक्तव्य। काल पनवेलमधील डान्स बार फोडल्यानंतर आज रायगड मनसेची खालापूर तालुक्यातील ऑर्केस्ट्रा बारवर धडक। बार बंद करण्यासाठी मनसेची तंबी। राज ठाकरेंच्या डान्स बारच्या वक्तव्यानंतर कार्यकर्ते आक्रमक। मुंबईत भाजपाकडूनही पालिकेची जोरदार तयारी। आज आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार। प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा भाजपाचा प्रयत्न। केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या बदलांच्या चर्चा। धक्कादायक घडामोडींची शक्यता। पंतप्रधान मोदी अमित शहांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट। संसदीय अधिवेशनाच्या 3ऱ्या आठवड्याचा आज पहिला दिवस। बिहार मतदार तपासणी मोहीम। अमेरिकेने भारतावर लादलेले टॅरिफ, तेल व्यापार हे मुद्दे गाजण्याची शक्यता। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड न्यायालयात सुनावणी। वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद होण्याची शक्यता। इतर आरोपींच्या जामीन अर्जावरही युक्तिवाद। कोथरूड पोलिसांची मुलींना मारहाण, जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप। रोहित पवार आणि सुजात आंबेडकरांकडून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, तर पोलिसांनी आरोप फेटाळले। बुलढाण्यात अंत्यविधीसाठी गावकऱ्यांना भोगाव्या लागतायत नरक यातना। प्रेत घेऊन चिखल तुडवत नदीच्या पात्रातून करावा लागतोय जीवघेणा प्रवास। शेगाव तालुक्याच्या कुरखेड निंबी गावात स्मशानभूमी नाही। छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार। आईनं मोबाईल न दिल्याच्या रागात 16 वर्षीय मुलाची डोंगरावरून उडी घेत आत्महत्या। परिसरात हळहळ। आंबिवली आणि शहाड रेल्वे स्थानकादरम्यान धक्कादायक प्रकार। चोराकडून प्रवाशाचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न। मोबाईल वाचवण्याच्या नादात प्रवासी रेल्वेखाली आला। अपघातात प्रवाशानं पाय गमावला। नागपुरात मद्यधुंद अवस्थेतील जवानाचा धिंगाणा। बेधुंद कार चालवत 25 ते 30 नागरिकांना मारला कट। संतप्त नागरिकांनी मद्यधुंद जवानाला दिला चोप। पळून जाताना जवानाच्या गाडीचाही अपघात। बीकेसीत टेस्ला पहिलं चार्जिंग स्टेशन उघडणार। काही दिवसांपूर्वीच टेस्लाच्या पहिल्या शोरूमची सुरुवात। मुंबईत चार्जिंग स्टेशन वाढवण्यावर टेस्लाचा भर। आज श्रावणातील दुसरा सोमवार। राज्यातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांच्या रांगा। गडचिरोलीसह विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो अलर्ट। आज अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होण्याची शक्यता। परभणीसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची दडी। गेल्या 2 महिन्यातही समाधानकारक पाऊस नाही। शेतकऱ्यांची चिंता वाढली, धरणंही कोरडी। उत्तर प्रदेशच्या वाराणसीत तुफान पूर। घरं पाण्याखाली, युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू। रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, अनेक इमारतींमध्ये पाणी शिरलं। भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत विजयाच्या उंबरठ्यावर, पराभवाच्या छायेत अशी दुहेरी अवस्था। इंग्लंडच्या
इंग्लंडला हव्या 35 धावा तर भारताला हव्या 4 विकेट. भारत इतिहास रचणार का याकडे लक्ष.